दिग्गज कीर्तनकार तसेच लोकप्रिय गायकांच्या कीर्तन चाली ऐकण्यासाठी कीर्तन चाली या आपल्या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की हिट करा. नवल देखिले कृष्ण रूप बिंब, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची. मन निवाले समाधान झाले, कृष्ण रूपे बोधले मन माझे. बाप रखुमा देवीवरू सावळा सर्व घटी, चित्त चैतन्या मिठी घातली खेवो. मन निवाले समाधान झाले, कृष्ण रूपे बोधले मन माझे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरणा संताजिया, सरी चरण संताजिया, सरी चरण संताजिया. जगप्रपादाने कथेचा विस्तार, जगप्रपादाने कथेचा विस्तार, जगप्रपादाने कथेचा विस्तार. जगप्रपादाने बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णवा, काय महिमा वर्णा, काय महिमा वर्णवा, काय महिमा वर्णवा, काय महिमा वर्णवा, काय महिमा वर्णवा. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णवा. शिव अवतार धरून केल त्रैलोक्य पावन. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णवा. शिव अवतार धरून केल त्रैलोक्य पावन. भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. तुम्ही काय करा, जे टॉपर आहेत ना भाऊ, ते सगळे कमी करा, मॉनिटर पूर्ण वाढवा, कारण तो तिथून इथे येईपर्यंत वेव जनरेट करतो. अगदी ते पूर्ण स्टॉप करून फक्त हे ठेवून बघा जरा, फक्त मॉनिटरवरच करा कंट्रोल. हॅलो हॅलो हॅलो, थोडासा शार्प व्हायला पाहिजे. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग विठोबाचा प्राणसखा असलेल्या भगवान श्री ज्ञानराज माऊलींचा, 3 चरणांचा, त्यांच्या जीवनातलं घडलेलं नवल सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. थोडस व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा, शब्दाला स्पष्टता आली पाहिजे थोडीशी. बास पूर्ण कमी करा, ट्रेबल पूर्ण वाढवा, मिड गेन वाढवा, इको पूर्ण बंद करा. ज्ञानराज आध्यात्मिक सेवा समिती शेवगाव परिसर यांच्याद्वारा आयोजित हा पुरुषोत्तम मासानिमित्तचा कीर्तन महोत्सव पुण्यक्षेत्र
त्र्यंबक राजाच्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या पावन नगरीमध्ये आपल्या सर्वांचं परमार्थिक श्रद्धास्थान प्रेममूर्ती सोमनाथजी महाराज कराळे यांच्या मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाने संपन्न होत असताना परिसमाप्ती सांगता समारोपाच्या क्षणापर्यंत हा उत्सव येऊन ठेपलेला आहे. खूप स्तुत्य, उपयुक्त आणि आवश्यक असा हा उपक्रम आहे. मुळात सज्जनाने काहीतरी करणं गरजेचंच आहे. कारण काहीतरी करायला गेल्यावरही जो चांगलंच करतो त्याला सज्जन म्हणतात. सज्जन म्हणतो काहीतरीच करतो त्याला सज्जन कसं काय म्हणणार? ज्याच्या हातून नेहमी सत्कर्म, भक्तिकर्म, जगाला कल्याणकारी ठरेल असं काही घडतं त्याला सज्जन म्हणतात. आणि त्याने सतत काम करत राहणं, सतत सक्रिय राहणं ही आजची गरज आहे. संतांना आराम करणारा सज्जन मान्य नाही. त्यामुळे ज्ञानोबारायांनी आपल्या उपमेत कल्पतरूला पण चालायला लावलंय. विठ्ठला 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 विठ्ठला. बैसले कल्पतरूचे नाही, चला कल्पतरूंचे आरव. साधू चालणारा पाहिजे, साधू काम करणारा पाहिजे. कारण या जगाला सोन्याचे दिवस आणि सुखाचा सुकाळ पाहिजे असेल तर त्याचा उपाय एकच आहे, सज्जनांची उपलब्धी आणि त्यांच्याकडून घडणारी कारकीर्द, त्यांच्या हातून घडणारं कामकाज. लक्षात घ्या, ज्ञानोबाराय त्यांचं अंतःकरण पिळवटून निघत होतं जेव्हा लोक दुःखात खिचपत पडले होते. तेव्हा मोक्षाचा जन्मजात अधिकार घेऊन आलेला जीव वेगवेगळ्या कारणाने, कधी न्यूनगंड असेल, कधी आलस्य असेल, या कारणाने तो तसाच पडून होता. ज्ञानोबारायांचं अंतःकरण कळवळलं आणि मग त्यांनी या सगळ्या जगाला तिथपर्यंत नेण्यासाठी यज्ञ करायचा ठरवला. 108 कुंडी किंवा 1000 कुंडी नाही, वाघ यज्ञे तोषावे. त्या वाघ यज्ञाचा हेतू काय होता, कशासाठी तो यज्ञ केला होता, त्यात त्यांनी त्यांची अपेक्षा व्यक्त केली की हे सगळं जग सुखी व्हावं असं वाटतं. हे सगळं जग आनंदाने असं दुमदुमून भरलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये जागोजागी प्रत्येक उपासनेचा, साधनेचा परिणाम जग सुखी होणे असाच सांगितलंय. मग नामस्मरण ही तशी वैयक्तिक साधना आहे, पण तिला लोकांतिक करून परिणाम कोणता मिळवला? ऐसे माझे निनाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. मग वाघ यज्ञ झाला. हवंय काय? ते म्हणाले काही नाही, सगळी माणसं चांगली होवत, चांगली राहोत, त्यांच्याकडून चांगलं घडो आणि सगळे चांगल्या सुखामध्ये राहोत. पण ज्ञानोबारायांना माहिती होतं आपण जे मागितलंय ते असं कुठून झाडावरून काढून आतात आणून देण्यासारखं नाही. लोक म्हणतात पैशाचं झाड नसतं, त्याला कष्ट करावे लागतात. तसं जग सुखी होणं, जगात आनंद निर्माण होणं हे काय कुठल्या झाडाला लागणारं फळ नाहीये. म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्याला जे अपेक्षित आहे ते ज्याचा परिणाम आहे ते साधन मागितलं. ज्ञानोबारायांना माहिती होतं जगात काय काय घडायला पाहिजे, काय काय घडायला पाहिजे. खळांचा वाकडेपणा गेला पाहिजे, त्यांना चांगलं काम करण्यात आवड निर्माण झाली पाहिजे, काम करता करता ते एकमेकाशी प्रेमाने वागले पाहिजेत. फ्रेंडशिप डे नसला तरी जगात काही चांगलं दिसत नाही, कारण पापाचा काळोख झालाय. स्वधर्म आचरणाचा, त्या ज्ञानाचा तो सूर्य प्रकाशित व्हावा, असे सगळे परिणाम मला हवेत. पण ते तसे मिळणार नाहीत, तसे घडणार नाहीत. मग यासाठी काय लागणार आहे?
अखंडितपणे अक्षुण्णपणे या सगळ्या जगावर सगळ्या मंगळाचा वर्षाव करणारी ईश्वर निष्ठांची मांदियाळी पाहिजे, जे प्रकाश देतील पण ताप देणार नाही, जे शीतलता देतील पण निष्कलंक असतील, असे लोक जेव्हा ह्या जगामध्ये मिळतील, प्राप्त होतील, लोकांची त्यांची भेट होईल, त्याच वेळेला हे जग सुखी होईल. याचा अर्थ पसायदानात परिणाम व्यापक मागितले असले तरी पसायदानात मागणं एकच आहे, संत पाहिजेत. विठाला विठ्ठला 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 हो. विठ्ठला. असा एक साधू विचाराने निघालेला माणूस काय करू शकतो ते तुम्ही गेली 5-6 दिवस त्र्यंबक मध्ये अनुभवता आहात. इतका गोड उत्सव या आशीर्वाद आश्रमामध्ये संपन्न होत असताना आपण किती भाग्यवान आहोत हो. हिंदीमध्ये एक म्हण उच्चारली जाते, पाचो उंगली घी में और सर कढाई में. विठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे हात पोहोचत असेल तर बसल्या जागी आपली पाठ थोपटायला काय हरकत आहे. त्याचं कारण या उत्सवाचं मूल्यांकन करणं अपेक्षित आहे. याचं कारण या जगामध्ये ज्याला जे प्राप्त झालंय त्याचं महत्त्व समजावून सांगणाऱ्याची फार गरज आहे. जे तुला मिळवायचं आहे, जे तुला मिळालेलं नाही त्याचं महत्त्व सांगणाऱ्यांचा तोटाच नाही. गाडी ही नव्हती ती घ्यायला पाहिजे होती. विठ्ठला 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 विठ्ठला. पण समाधानाकरता जे मिळालंय तेच कसं चांगलं आहे त्यातला विधायक दृष्टिकोन सांगणारा कोणीतरी पाहिजे ना. किती किती अनुकूल आणि अप्रतिम योग आज इथं साधले गेलेत. एखादी साधना उपासना जेव्हा घडते त्यावेळेला अनेक अनुकूलतांनी ती तेजस्वी होते. म्हणजे एक, तुम्ही कोणती साधना करता आहात, ती साधना तुम्ही कोणत्या हेतूने करता आहात, ती साधना करणारे तुम्ही कोण आहात, ती साधना तुम्ही कुठे करत आहात आणि ती साधना तुम्ही कधी करत आहात. विठ्ठला 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 विठ्ठला. किती झाले? मी बिना घड्याळाचा आलोय आज. पहिली बाब, तुम्ही साधना कोणती करत आहात. कीर्तन महोत्सव आहे. मला असं वाटतं साधन म्हणून करण्यासारखं जगात कीर्तनासारखं दुसरं काहीच नाही. हे कीर्तन करणाऱ्याच्या सुद्धा लक्षात येणं फार गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. की मी जे करतोय ते सर्वोत्तम आहे. नाही तर लोकांना अशी पण वाक्य ऐकायला भेटतात, कीर्तन करणं म्हणजे काय परमार्थ आहे का. अरे मग काय संसार आहे का तू तो संसार म्हणून केलास. या जगात कीर्तनासारखी दुसरी साधना नाही. जरा सोपं बोलू, साधन म्हणून जेवढ्या गोष्टी जगात केल्या जातात त्या सगळ्यांचं फळ आणि कीर्तनाचं फळ एका रेषेत कधीच आलं नाही. सांगतो तुम्हाला, कर्माच्या मार्गाने निघत असाल तर ब्रह्मपदाची प्राप्ती हे कर्माचं फळ आहे. ब्राह्मणाच्या पोटी 100 जन्म घ्यावेत आणि ब्रह्मकर्म करावे. आपण फक्त ओवी म्हणावी, आपला त्यात नंबर नाही. का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आननोही. ब्रह्मदेव होता येतं, 100 जन्म ब्राह्मणाचे घ्या, ब्रह्मकर्म करा. पण ब्रह्मदेव झाल्यानंतरही कृष्णासोबत दगडाचे टाळ घेऊन भजन करण्यावर ब्रह्मदेवाची लाळ गळते. आणि ब्रह्मदेव दशम स्कंदात भागवताच्या म्हणतो, अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. उलट ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी हे कीर्तनात म्हटलं जातं. विठ्ठला 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 विठ्ठला. अजून सोपं सांगतो, यज्ञादी साधन करायला घ्या तर यज्ञाचा परिणाम आहे स्वर्ग. जैसी शतमक संपत्ती स्वर्गीची. यज्ञ करणारा स्वर्गात जातो म्हणून तो यज्ञ स्वर्गात करतो. मग बरं, मग स्वर्ग मिळाल्यानंतर जे स्वर्गात गेले त्यांना कीर्तन दिसलं की त्यांची लाळ गळते. श्रीमद भागवताचं महात्म्य पहा आपण. सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला जेव्हा सांगू लागले त्यावेळेला ते सगळे तिथून आले होते अमृत घेऊन. अनेक गोष्टी त्यांच्याकडे होत्या पण त्यांना माहिती आहे प्रासंगिक अभंग घ्यावा. तिथं अप्सरा नेऊन काय करायची,
कारण कथा ऐकायला जो बसलाय त्याचं मरण 7 दिवसावर आलंय, मग त्याला लागणारी गरज कोणती आहे? अमृत. ते अमृत घेऊन गेले, म्हणे घ्या हे अमृत आणि ते कथामृत द्या. त्याने गुरुदेवाने विचारलं हे बरोबर आहे का? ते म्हणाले ते प्रपोजल घेऊन आलेत म्हणजे फायदा त्यांचा आहे. क्व कथा क्व सुधा लोकी क्व काचक्वमणीर महान. काचेचे शिरगोळे आणि पृथ्वी मोलाचं रत्न याची तुलना होऊ शकत नाही, तशी कथा आणि अमृत याची तुलना होणार नाही. म्हणे का? कारण अमृत अमरत्व देतं आणि कथा अभयत्व देते. मग अमरत्व चांगलं का अभयत्व? बोला. सोपं विचारतो. खूप जगावं का मस्त जगावं? बोला आता. हा, खूप का मस्त? कसं जगायचंय? मला एक जण बोलला खूप मस्त जगायचंय. म्हटलं हा कुठली स्कीम सोडत नसावा. विठ्ठला 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 विठ्ठला. स्लॅबचं घर असून पण याचं रेशन कार्ड पिवळं असेल. मला म्हणायचं काय, जी माणसं त्यांना मिळालेलं अमृत घेऊन येतात आणि म्हणतात आम्हाला कीर्तन द्या, मग यज्ञाचा मार्ग श्रेष्ठ का कीर्तनाचा मार्ग श्रेष्ठ? अजून सोपं सांगतो. योगाचा परिणाम समाधीचा आहे ना, पण व्यासांनी आपल्या शिष्यांना शिकवलेले श्लोक फक्त अर्धे अर्धे ऐकले होते. शुकदेवानी समाधी व्युत्थान झाल्यानंतर त्यांनी समाधी बाजूला सारली आणि कीर्तन शिकण्याकरता व्यासांच्या गुरुकुलात येऊन दाखल झाले. समाधीचे सुख सांडावो वाळूने, समाधीचे सुख सांडावो वाळूने. समाधीचे सुख सांडावो वाळूने, समाधीचे सुख सांडावो वाळूने. ऐसाया कीर्तने ब्रह्मरस ब्रह्मरस. ऐसाया कीर्तने ब्रह्मरस ब्रह्मरस. ऐसाया कीर्तने ब्रह्मरस ब्रह्मरस. ऐसाया कीर्तने ब्रह्मरस ब्रह्मरस. समाधीचे सुख सांडावो वाळोनी. ऐसाया कीर्तने ब्रह्मरस. ऐसाया कीर्तने ब्रह्मरस. समाधीचे सुख सांडावो वाळोनी. ऐसाया कीर्तने ब्रह्मरस. ऐसाया कीर्तने ब्रह्मरस. सोनं तेवढंच ग्रॅम आहे पण घडणावळ मोठी आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळूनी. ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस. कीर्तनासमोर समाधीचं सुख सुद्धा टाकून द्यावं हो, किंवा त्याच्यावरून ओवाळावं म्हटलंय. म्हणून समाधीत बसलेले ज्ञानोबाराय आजही कीर्तन करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. अजून पुढचा विचार सांगू आपल्याला. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रांतामध्ये ज्या गर्जना केल्यात त्या गर्जनेला जे पाठबळ आहे ते कीर्तनाच आहे. आता तुकोबाराय पण बोलतात, आपण पण बोलतो, पण थोडा फरक आहे. त्यांनी केली ती गर्जना, आपण केल्या त्या वल्गना. विठ्ठल हो. काय गर्जना आहेत त्यांच्या. ते म्हणतात काही म्हणूच नका तुम्ही, PhD वाल्यांची लाळ गळणार आहे. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. मुक्त त्या स्थितीला टाकून देतील. फिरणारे हिंडणारे आळशी होतील. मी एवढं तप केलं ते अभिमान सोडून देतील. यज्ञ आदी करून करणाऱ्या त्या लोकांना स्वर्ग कडू वाटेल. पण ह्या सगळ्या गर्जना त्यांच्या ज्या साधनाच्या जोरावर आहेत. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. म्हणजे तुम्ही जे करत आहात ते सर्वोत्तम आहे. कशासाठी करत आहात? काही नाही, भगवंताला आनंद मिळावा म्हणून. कीर्तनाच्या सुखानं देव सुखी होतो म्हणूनच आपण कीर्तन करतोय ना. त्याचा हेतू परम हेतू आहे. मुळात कथेचा खरा हेतू हाच आहे. श्रीमद भागवताने त्याचा विस्तार केलाय. भक्त्योघ वर्धनम यच्छ कृष्ण संतोष हेतुकम.
कीर्तनाची जबाबदारी दोनच प्रकारची आहे. एक, भक्तीचा ओघ वाढला पाहिजे. व्ह्यूज कमी आले तरी चालतील विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण हल्ली ओघ फार महत्वाचा आहे. हो, आज 20,000 लोक होते. अरे पण तू सांगितलं काय विठ्ठल? विठ्ठल विठ्ठल भक्त्योघ वर्धनम, भक्तीचा ओघ वाढला पाहिजे. आणि दुसरा हेतू कीर्तनाचा कृष्ण संतोष हेतुकम. मी हे केलं की माझ्या कृष्णाला फार आनंद होईल, या उच्च हेतून आपण आलोय. म्हणून तर त्र्यंबक मध्ये सगळ्यात उंचीच्या जागेवर आलोय विठ्ठल. आशीर्वाद फार उंचीवर असतो, आहे ना कवडे बाबा? देव पाहू देव पाहू, उंच ठाई उभे राहू. योग्य साधना, त्याचा हेतू परम श्रेष्ठ आहे. तिसरी बाब, हे सगळं जे साधन तुम्ही करत आहात, ही साधना जी करत आहात, एक तुम्ही कीर्तन साधना करत आहात, हेतू तुमचा काय आहे त्या साधनेच्या मागचा? तर भगवंताला आनंद मिळेल. तिसरी बाब यातली महत्वाची आहे, हे साधन करणारे कोण आहेत? ज्यांचं भगवंतावर नितांत प्रेम आहे, ते हरिप्रेमी लोक आहेत. नाही तर पाऊस चालू झाला आणि पेरण्या टाकून त्र्यंबकला यायला वेळ आहे कोणाला? पण सगळं बाजूला सारून आपण इथं आलात, ही आपल्या साधनावरची निष्ठा आहे. 3, चौथी बाब, हे साधन तुम्ही कुठे करत आहात यावर त्याचा प्रभाव अवलंबून आहे. आम्ही सगळे त्र्यंबक क्षेत्री आहोत. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्राच्या अध्यात्माचं माहेर आहे विठ्ठला. या महाराष्ट्राच्या उपासना परंपरेचं त्र्यंबक हे गुरुघर आहे. मग तुम्ही कुठल्याही कोपऱ्यातून जा, आदिनाथ गुरु म्हणा, नाही तर निवृत्ती दातार म्हणा, विठ्ठला विठ्ठला. हो, अत्यंत पावन भूमी आहे. निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरला समाधी घेणार हे त्याच दिवशी निश्चित झालं, ज्या दिवशी गुहेमध्ये गैनीनाथ महाराजांनी त्यांना प्रसाद दिला. ही माझ्याकरता अत्यंत प्रिय भूमी आहे, कारण माझ्या सद्गुरूंनी इथं माझा अंगीकार केलाय. आणि संत या 2-4 गोष्टी फार महत्वाच्या मानतात. अंगीकार करताना त्यांनी मला मंत्र कोणता दिला, तो अंगीकार कोणत्या दिवशी केला, तो अंगीकार कुठं केला. म्हणून तर माघशुद्ध दशमी हे प्रमाण आपल्या संप्रदायात महत्वाचं मानलं गेलं. कधी केला, कुठं केला. ही भूमी त्र्यंबक भूमी आहे, ही गुरुभूमी आहे. आपण शांतीचा दिव्य अनुभव इथं घेत आहोत. काही ठिकाणी आहे ती उपासना करायला जो तरबेज आहे त्यालाही विपत्ती असते, पण इथं कुणीही बसावं आणि नामसाधना सहज घडावी, हे स्थान अद्भुत आहे. आणि 5वी बाब, हे साधन तुम्ही कोणत्या काळात करता आहात. पवित्र असा अधिक मास आहे. कुणी त्याला मलमास म्हणतं, कुणी धोंड्याचा महिना म्हणतो, कुणी पुरुषोत्तम मास. जो जसा आहे तो त्याला तसं म्हणतो विठ्ठला. 3 वर्षातल्या त्या 36 महिन्यांनी आपल्यातला गणनेतल्या वाट्यातला कमी जास्त जो न्यून अधिक जो भाग होता त्यातला वाटा बाजूला काढला, टाकून दिला बाजूला. टाकलेल्याला मल म्हणतात, म्हणून त्या काल समूहाला मलमास म्हटलं जाऊ लागलं. इतर गणनेत तो वाढीव होता, म्हणून त्याला अधिक मास म्हटलं जाऊ लागलं. पण भगवंताने त्याचा अंगीकार केला म्हणून त्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जाऊ लागला. खरं तर हा महिना तयार झाला तेव्हा त्याची फार वाईट परिस्थिती होती. का? वास्तुशांती आहे या महिन्यात? बोला. नाही. लग्न आता फार हातघाईवरचे, त्यांना कोणताही महिना सारखाच म्हणा नाही. साखरपुडा नाही, गृहप्रवेश नाही. तो महिना म्हणाला मला बनवलं कशाला? मग जर माझ्यात काही चांगलंच नाही तर तो महिना खरंच रडायला लागला की आता काय करावं आपण. पण त्याला लक्षात आलं, जेव्हा आपलं कोणीच नसतं किंवा आपलं आपल्याला कोणी म्हणत नसतं, तेव्हा अशा वेळेला मदतीला आणि आधाराला जर कोण येत असेल तर तो केवळ परमात्मा. त्याने गजेंद्राची फाईल वाचली. बिचारा सगळ्या हत्तींना घेऊन गेला होता तळ्यावर क्रीडा करायला.
म्हणजे हे वॉटर रिसॉर्ट जुने आहेत, तुम्ही काही नवीन शोधलंय असं समजू नका. बरं, तो सोंडेत पाणी भरायचा आणि हत्तीनींवर मारायचा, म्हणजे शॉवर पण जुना आहे. विठाला 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 हा, हा. विठाला विठाला आता तो मस्तपैकी असा धुंदीमध्ये रममान झाला होता आणि अचानक 2019ला कोरोना आला. मग नकराने येणं म्हणजे कोविडच येणं आहे ना. त्याचा पाय धरला, बाकीचे याने पाय धरला आणि त्यांनी हात सोडले. आता करावं काय, उपाय काही दिसेना, सगळे तर निघून गेले. एकटेपणा भजनाला कधी कधी फार पोषक असतो. तो विचार करतो आता कोण, आता कोण. तो विचार करतो हे जग, या जगातला मी, मग हे जगत बनवणारा त्याचं तर काही लक्ष असेलच ना. बरं, कोण आहे तो माहीत नाही, पण बोलवून तर पाहूया. बरं, येईल कसा हाही त्याला प्रश्न पडला. त्या सरोवरात एक कमळ उगवलं होतं. गजेंद्राच्या लक्षात आलं की आपण कमळ जर हाती घेतलं तर आपला काहीतरी मार्ग साधण्यासारखा आहे. आणि कमळ हातात असल्यावर कुणीही येतं. आता विठाला 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 हातातले सुद्धा कमळात आले तर बाकी काय. कमळ घेऊ म्हणजे सगळे येतील. आता हे गजेंद्राला कळतं म्हणजे देवेंद्राला कळणारच ना. विठाला 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 आणि आलेल्या करता नरेंद्र आहेच. मग ते कमळ भिरकावलं. मला म्हणायचं काय, भगवान येतात चक्राने नकराची सोय करतात, म्हणजे परमात्म्याचा आश्रय करावा ना. त्या अधिक मासाने सांगितलं, हे भगवंता, अशा गजेंद्रासारख्या पशवादिक योनीचा तू जर स्वीकार करतो तर माझ्या बाबतीत करीसी अंगीकार तरी काय माझा माझा भार काय माझा भार करसे अंगीकार माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा भार करसे अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा भार करीसी अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा भार. काय ओझं होणार आहे माझं. आणि मग भगवान काय पूर्ण शरणागतीचीच तर वाट पाहतो. भगवंताने त्या महिन्याला जवळ केलं, कृष्णाने जवळ केलं, उत्तम पुरुषांनी जवळ केलं, म्हणून तो मलमास नाही आता पुरुषोत्तम मास. बरं, ज्याच्यात कोणी एक चांगलं कर्म करत नव्हता, आता सगळी चांगली कर्म, सगळ्यात चांगलं कर्म त्या महिन्यात द्यायला तारखा शिल्लक राहिल्या नाही महाराज लोकांना. इतके उत्सव, इतके सप्ताह सुरू झालेत. कशाचा परिणाम आहे? मिडास टच. देवाचा हात लागला की असा आहे. आता तुम्ही मृदंग वाजवताय ना, त्याचं ते लाकडी खोड जे आहे ना, ते कातड्याने मडवलेलं आहे. कातडं बोकडाचं आहे, आपोआप मेलेल्या. हा, नाही तर परत कोणी म्हणायचं आम्ही कुठेतरी उपयोगाला येतो. हल्ली लोकांना फार क्लिअर करावं लागतं, किलर आहेत सगळे. विठाला 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 असं म्हणतात, हा बोकड जन्माला आल्यावर रडायला लागला. त्याचं कारण आहे, त्याला त्याच्या जीवनाचं सत्य कळलं. जगातल्या सगळ्या प्राण्यांपेक्षा बोकडांमध्ये असलेले सेक्स हार्मोन्स जास्त आहेत. बोकड जन्माला आला की तिसऱ्या दिवशी त्याच्यात कामवासना तयार होते. बोकडाचं जर असं असेल, जाऊ द्या, त्या बोकडाला रडू आलं. तो म्हणतो, देवा, एवढ्या छान जगात मी आलो आणि काय ही पाप वासना माझ्यात भरली, तू काहीतरी कर. देवाला फार लवकर दया येते. बहु आहे करुणा बंद. तो म्हणाला, काळजी करू नको. या कलीच्या कराळ कचाट्यातून सुटण्याकरता लोक ज्या कीर्तन साधनेचा आश्रय करतील, ते कीर्तन रंगण्यासाठी जो मृदंग वाजवला जाईल, त्याचं लाकडी खोड तुझ्या कातड्याने मडवलं जाईल, घाबरू नको. बोकडाला इतका आनंद झाला. महाराज, इतका कामी तो बोकड, पण देवाच्या कामी आला. विठ्ठल विठाला 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 हो, देवाने हात लावला. आता किती लाड. सप्त्यात कोण्या माणसाचं पूजन नाही. अगोदर टाळ, मृदंग आणि विणा, पहिला त्याला गंध लावा. गंध असला तर लोक असं करतात.
बरं किती लाड आहेत त्याचे, किती लाड, किती लाड. ते तिकडं आहे ते शाईपूर आणि इकडं धुंबूड. हा ती शाई इतकी काळी आहे, पण चालू कीर्तनात पावडर लावते. काही सोहळे आहेत देवाने केलेत. हे इकडं आहे ते धुंबूड. एकादशीला फक्त तोच चपाती खाऊ शकतो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बाकी कोणाला परवानगी नाही. शिळं पाक चालत नाही, ताजच लागतं. वाजवणाराच्याच आजचं खातो. विठ्ठला 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 विठ्ठला. एवढे लाड का? अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण. निंदेते हितेने भंज केले, निंदेते इतेने भंग केले, निंदेते इतेने भंग केले. असा हा पुरुषोत्तम मास. यात करावी ती अधिकस्य अधिकम फलम. जेवढं जास्तीत जास्त साधन या काळात करता येईल तेवढं त्याचं फळ अधिक आहे. मग रोज 10 माळा जप असतील तर त्याचं जेवढं पुण्य एरवीच्या काळात आहे, या महिन्यात देवाचा तो खास महिना आहे, त्यामुळे यात त्याच माळांचं पुण्य तुम्हाला अधिक मिळेल. म्हणून काही लोक नियम करतात. गार पाण्यात स्नान, रोज काही 108 माळा जप. काही लोक एकदाच जेवतात. ज्यांना अधिक मास असेल त्यांनी अधिक मास असाच करावा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि अशा अधिक मासाच्या पुरुषोत्तम मासाच्या पवित्र काळात आपण कराळे बाबांच्या सोबतीनं इथपर्यंत आलो आहोत. किती आनंदाचा क्षण आहे. आणि ह्या उत्सवाचा हा समारोप आहे. कीर्तन काल्याचं आहे, अभंग ज्ञानोबरायांचा आहे. मला माहिती, मला त्र्यंबकेश्वरला कीर्तन करायचं आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या सगळ्या प्रीतीचा आलंबन ज्ञानोबार आहे. त्यामुळे कोणाची प्रसन्नता मिळवायची असेल तर कोणाला पुढं केलं पाहिजे हे आपल्याला ध्यानात आलं पाहिजे. असं म्हणतात, त्या हिरण्यकश्यपाला जेव्हा नरसिंह भगवंतानी फाडलं ना, तेव्हा तो हिरण्यकश्यप मेला हे पाहून देवांना बरं वाटलं. पण त्या भगवंताचं जे अकराळ विक्राळ रूप पाहिलं ना, देवांचा बीपी पुन्हा हाय झाला. ते म्हणजे हिरण्यकश्यप ही एक अडचण होती, पण हा नरसिंह भगवान आता आपल्याला पण फाडतो का काय, इतकं ते अकराळ विक्राळ रूप होतं. रूपाला आता शांत कसं करावं. ते म्हणतात याला दुसरा पर्यायच नाही, याच्या आवडीचं पात्र पुढं करा. मग त्या अकराळ विक्राळ अशा स्वरूपाच्या पुढ्यात सगळ्या देवतांनी प्रल्हादजींना पुढं केलंय. जसे प्रल्हादजी पुढे आले तसे नरसिंह भगवान शांत झाले आणि जिभेने प्रल्हादजींचं अंग चाटू लागले. मला म्हणायचं काय, त्या नरसिंह भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर त्याचा लाडका कोण आहे त्या प्रल्हादाला पुढं करावं. निवृत्तीनाथ महाराजांचा प्रसाद पाहिजे, ज्ञानोबारायांना पुढं करावं. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग ज्ञानोबारायांचा आहे. या अभंगात ज्ञानोबारायांनी नवल सांगितलेलं आहे. ज्ञानोबारायांनी नवल सांगणं म्हणजे नवलाने नवल सांगणं आहे. कारण ते नवल सांगतायत जे स्वतःच नवल आहेत. नवल म्हणजे सोपं सांगतो, शब्द दिसायला सरळ आहे पण तो सरळ दिसतो त्याच्यावर जाऊ नका. नवलमध्ये आहे का कुठं काय काना मात्रा वेलांटी, अगदी अहमदनगर जिल्ह्यासारखा नवल, पण त्याच्या आतमध्ये किती खाचा खोचा आहेत. नवल कशाला म्हणाल, सोपं सांगतो. नवल म्हणजे काय, जे नेहमी घडतं ते एखाद दिवस घडलं नाही तर त्याला म्हणतात नवल. आणि जे कधीच घडत नाही ते एखाद दिवशी घडलं तर त्याला म्हणतात नवल. विठ्ठला 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 विठ्ठला. नाही कळलं, अजून सोपं सांगतो. एखादा विद्यार्थी जर अभ्यास करताना नाही दिसला तर पोरं काय म्हणतात, खरे आज त्याच्या हातात पुस्तक नव्हतं, काय झालं, नवल. आणि एखादा जरा पुस्तक घेऊन बसला तर पोरं म्हणतात, हे फोटो काढून घ्यायचा का, हा कस काय अभ्यास करायला बसलाच, कुठला देव हसला. नाही कळलं, अजून सोपं सांगतो. एखादा माणूस कीर्तनाला जर एखाद दिवस दिसला नाही तर लोक म्हणतात, खरे ते गणपतराव आज आले नाही कीर्तनाला.
आणि एखादा कधीच न येणारा कीर्तनात दिसला तर लोक म्हणतात हा कसं काय विठ्ठल चला हो म्हणजे जे नेहमी घडतं जे स्वाभाविक आहे प्राकृतिक आहे त्याच्या विरोधात काही घडलं तर त्याला नवल म्हणत असतील तर ज्ञानोबा तुमच्या जीवनात घडलेलं नवल काय आहे नवल देखील कृष्ण रूप बिंब 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 सावळी स्वयंभू मूर्ती हरिते सावळी स्वयंभू मूर्ती हरिते मन निवारेन समाधान झाले मन निवारेन समाधान झाले सावळी स्वयंभू मूर्ती हरिते सावळी स्वयंभू मूर्ती हरिते मन निवारे समाधान झाले मन निवारे समाधान झाले नवल देखील कृष्ण रूप बिंब नवल देखील कृष्ण रूप बिंब सावळे स्वयंभू मूर्ती हरिते सावळे स्वयंभू मूर्ती हरिते नवल देखील कृष्ण रूप बिंब नवल देखील कृष्ण रूप बिंब सावळे स्वयंभू मूर्ती हरिते सावळे स्वयंभू मूर्ती हरिते ज्ञानोबा नवल सांगतात आपल्या जीवनातलं नवल देखील कृष्ण रूपी बिंब सावळी स्वयंभू मूर्ती हरीची मी याबाबत असं म्हणालो की माऊलींनी नवल सांगणं म्हणजे नवलाने नवल सांगणं आहे आपलं लाईफ मॅचिंग सुद्धा नसतं ज्ञानोबा अख्खे कॉन्ट्रास्ट होते कॉन्ट्रास्ट म्हणजे उलट्या रंगाची जुळणी आहे अथपासून इतीपर्यंत ज्ञानोबारायांचं कुठलं लाईफ हे नॉर्मल दिसतच नाही आहे फॉर्मल अजिबातच नाही आहे की जसे तुम्ही आम्ही सर्वसामान्य जगतो तसं कुठं काय आहे अहो देहाचा विचार करता जे पुरुष आहेत आणि त्यांना माऊली म्हणतात हे नॉर्मल आहे का विठ्ठला गुरुनी समाधी घ्यावी आणि शिष्याने ती गुरुला समाधी द्यावी असा नियम आहे साधनेतली समाधी गुरुने शिष्याला द्यायची असते आणि पार्थिवातली समाधी शिष्याने गुरुला द्यायची असते विठ्ठला पण ज्येष्ठाच्या अधिक निष्ठाचे जाणी केले नारायणे उभराटे ज्ञानोबा नवल आहेत ना किती नवल सांगावं किती नवल सांगावं ज्ञानोबा पैठणला गेले पैठणला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी त्यांची अशी टवाळकी केली टिंगल केली मस्करी केली ते म्हणाले तुमचं नाव ज्ञाने असेल तर समोरून तो पखालवाला रेडा येतो ना त्याचं पण नाव ज्ञाने आहे ज्ञानोबा म्हणतात हो तो आणि मी सारखाच आहे ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा ते म्हणाले मग तुला तर सगळं ज्ञान असेल ते म्हणाले तुमची कृपा असल्यावर काय होणार नाही मग त्या रेड्याच्या मुखातून पण वेद बोलून दाखव बघू मग बघू शुद्धीपत्राचं काय आता ज्ञानोबा राहते ते म्हणाले तुमची इच्छा असेल तर रेडा काय दगडी वेद बोलेल काही प्रश्न आहे तुम्ही आज्ञा करा फक्त बरं मग वेद ते म्हणाले कोणता पाहिजे तो सांगा हा कॉन्फिडन्सचा इफेक्ट असतो हा लोकमान्य टिळक जेव्हा उत्तरपत्रिका लिहायचे ना 5 सोडवायचे असायचे आणि 8 पर्याय असायचे
ते 8ही उत्तर लिहायची आणि कंसात लिहून द्यायची. कोणतीही 5 तपासा. आणि आपण प्रिंटिंग मिस्टेकचे फुकटचे मार्क केव्हा डिक्लेअर होतात त्याची वाट पाहतो. कॉन्फिडन्स असतो. नुसता वेद नाही, कोणता पाहिजे तो. मग ते काय म्हणणार, सोपा येतो नाही, सगळ्यात कठीण. ते म्हणाले ऋग्वेद होऊ द्या. म्हणे ऋग्वेद होईल. महाराज असा ऋग्वेद उच्चारला त्या रेड्याने, ते जे ब्राह्मण मंडळी थांबली होती ना, ते घरी गेले आणि त्यांची बाळं घेऊन आले. ते म्हणतात काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक वगैरे असेल तर आपण आता करेक्शन करून घेऊया. विठाला आता ही गोष्ट काय मॅचिंग आहे का? जगातला सगळ्यात शहाणा आहे वेद, शहाणपणे वेद मुका. आणि सगळ्यात मूर्ख प्राणी कोणता आहे? रेडा. म्हणून सर्कसवाल्याने अजून डेअरिंग केली नाही, कारण त्याला डू एज डायरेक्टेड हे फंक्शनच नाही. विठाला त्याला त्र्यंबकला आल्यावर पण सांगावं लागतं कीर्तन ऐक. विठाला त्याला ते फंक्शनच नाही. म्हणजे वेद सगळ्यात शहाणा आणि रेडा सगळ्यात मूर्ख. आणि ज्ञानोबारायांना जॉब काय? सगळ्यात मूर्खाच्या तोंडातून सगळ्यात शहाण्याला बाहेर काढणं. सांगा, नवल आहे की नाही? बरं, त्यात गंमत आहे. माऊली पैठणला कशासाठी गेल्या होत्या? शुद्धीपत्र आणायला. शुद्धीपत्र कशासाठी पाहिजे होतं? त्याच्याशिवाय लोक समाजात घेणार नव्हते. समाजात कशासाठी यायचं होतं? त्याच्याशिवाय मुंज होणार नव्हती. मुंज कशासाठी करायची होती? त्याच्याशिवाय वेद शिकता येणार नव्हते. काही जमतं का पा, नाही तर जाऊ दे, आपला भंडारा आहे 12 वाजता. शुद्धीपत्र घेऊन समाजात यायचं, समाजात येऊन मुंज करायची, मुंज झाल्यावर वेद शिकायचे. म्हणजे वेद शिकण्यासाठी जे शुद्धीपत्र आणायला गेले त्यांना शुद्धीपत्र देण्याच्या आधी काम काय लावलं? रेड्याच्या मुखातून वेद बोल. शुद्धीवर होते का? विठाला दिग्गज कीर्तनकार तसेच लोकप्रिय गायकांच्या कीर्तन चाली ऐकण्यासाठी कीर्तन चाली या आपल्या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की हिट करा.